कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय। 100हून अधिक महिला कॉल सेंटरवर काम करत असल्याची माहिती यातून प्राप्त झाली आहे। सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकल्याचं बघायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारीचं मोठं जाळं उघडकीस आलेलं आहे। आपण ज्या कंपनीच्या बाहेर उभा आहोत हीच तीन मजली इमारत आहे ज्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। रात्रीपासून या इमारतीमध्ये कारवाई सुरू आहे। हा चिकलठाणा MIDC परिसरातील एक कॉल सेंटर आहे। मध्यरात्री या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली आहे। सध्या संपूर्ण इमारतीत तपासणीचं वादळ सुरू आहे। या कॉल सेंटरमधून अमेरिकेसह युरोपियन देशातील नागरिकांना कॉल करून टॅक्स बाकी असल्याचं सांगत फसवणूक करणारा सायबर गट सक्रिय असल्याचं पोलिसांना समजलं आहे। तुमचा टॅक्स कमी करून देतो सांगून पीडिताकडून गिफ्ट कार्ड आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या नावाखाली पैसे उगवले जात होते। अजून धक्कादायक म्हणजे या ठिकाणी नागालँड, आसाम, सिक्कीमसह ईशान्य भारतातील तब्बल 150 ते 200 युवक आणि महिला काम करत होते। पोलिसांनी संगणक, मोबाईल, डेटा सर्व्हर आणि कागदपत्र जप्त केले असून चौकशीत आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे धागेदोरे उलगडत आहेत। रात्रभर चाललेल्या कारवाईनंतर पोलिसांना मोठ्या आर्थिक उलाढालीचे पुरावे आणि परदेशी संपर्काचे संकेत सापडले आहेत। या संपूर्ण रॅकेटच्या मागे एक प्रभावशाली उद्योजक आणि राजकीय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा रंगत असली तरी अधिकृतपणे त्याची पुष्टी झालेली नाही। छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या या धाडीनं सायबर गुन्हेगारीच्या अंधारातून येत भीतीचं सावट पसरवलं आहे। या प्रकरणाने केवळ भारताच्याच शहराच्याच नव्हे तर राज्यभरातील सायबर गुन्हेगाराविरोधातील यंत्रणांना सतर्क केलं आहे। नेमकं या धाडीमधून आता समोर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकं इथून किती लोकांना फसवलं गेलेलं आहे, कधीपासून हे रॅकेट सुरू होतं आणि यामध्ये कोण कोण सामील आहे हे कारवाईनंतरच स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।